चला मंडळी, सर्वांना या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांचं ब्लॉगमध्ये स्वागत आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा आपण सर्वांना देऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो. आज शुभ मुहूर्त, शुभ दिवस आणि नववर्ष हिंदू धर्मातला आपल्या, त्यामुळे सकाळी येऊन नियमाने आज पूजा तीन करून मस्तपैकी एक अभिषेक होता. अभिषेक केलो बघा महादेवाचा. ह्याच्यानंतर सुंदर असा आजचा दिवस जाणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्या ह्या पवित्र स्थानी म्हणजे हनुमंताच्या मंदिरामध्ये आहोत आणि या ठिकाणी तर म्हटलं चला आज पाडव्याच्या निमित्तानं आपल्या सर्व या ठिकाणी सबस्क्रायबरला, आपल्या गावकऱ्यांना दाखवा की बाबा मंदिराचं काम कुठपर्यंत आले. तर तुम्ही या ठिकाणी जर पाहत असाल तर आपल्या सभागृहाचं काम पूर्ण अशा बीमाहून आडव्या बीमा भरण्यात आलेल्या आहेत. अजून काही राहिल्या तर बघा इकडली साईड राहिली ही समोरल्या सभागृहाच्या पूर्ण समोरली साईड राहिल्यामुळं इकडली साईड भरली गेली नाही. तुम्ही जर या ठिकाणी पाहत असाल तर सर्व काम अजून राहिलेलं आहे. या ठिकाणचं अजून पुलावडीकडलं ठोकायचं राहिलेलं आहे. आडवे जे आहेत भीमा ते राहिलेले आहेत, जेणेकरून आता आपल्या गावच्या सप्त्याला एकच महिना उरलेला आहे. तसं बघायला गेलं तर कंप्लीट कटाकटी एक महिना उरलेला आहे. त्यामुळे सप्त्यापर्यंत हे काम होणार नाही असं आम्हाला फिक्स माहीत आहे आणि गॅरंटी आहे. कारण एवढं मोठं काम आहे, होणं शक्य आहे, अशक्य आहे म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यामुळं आता आपण असलेल्या जागेमध्ये सर्व मुरुम तीन भरून टाकून काहीतरी ॲडजस्ट करू मंडपाचं आपण. तर मित्रांनो आणि गावकरी भावांनो माझ्या, तुम्हाला तर कळालंच असेल की बाबा काम कुठपर्यंत चालू आहे. परत एकदा दाखवण्याचा छोटासा ब्लॉग आजचा मी आपल्या ह्या सुंदर दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी मी केलेला आहे. तुम्हाला परत एकदा सर्व माझ्या हिंदू बांधवाला व समस्त गावकऱ्यांना नववर्षाच्या आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझा ब्लॉग इथंच थांबवतो. कसा वाटला छोटासा ब्लॉग नक्की सांगत चला, कमेंट करत चला, सहकार्य करत चला. चला परत एकदा सर्वांना नमस्कार आणि खूप खूप शुभेच्छा. तुमचा दिवस आनंदी आणि सुखमय जावो.